सरकारने करू नये। आता ते मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता। पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही। आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे। ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय। काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या। हा एकटा नाही आहे, तसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल, आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून, महामार्गाचा पूल नागपूरमध्ये। आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही। त्यामुळं अध्यक्ष महोदय, काय कोर्टात केस आहे, वाद आहे, काय आहे, याच्यात लक्ष घालावं। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य सरकार अभिभाषणात शक्तीपीठ मार्गाचा उल्लेख केलेला आहे। शक्तीपीठ मार्गाचा उल्लेख अध्यक्ष महोदय करतोय आपण, त्या मराठवाड्यात परभणीमध्ये मुक्तीसंग्राम आणि मध्ये अग्रेसर असणारा जिल्हा होता, त्या निजामशाहीच्या विरोधी लढला। त्या निजामशाहीच्या विरोधी लढणाऱ्या जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून पुन्हा निजामशाही अस्तित्वात आली असं लोकांना वाटायला लागले, कारण शक्तीपीठ महामार्गाच्या वर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीच धरपकड सरकारने केली। अध्यक्ष महोदय, फार अवघड परिस्थिती महामार्गाची, शक्तीपीठाच्या मागे सरकार का मागे लागले हेच कळत नाही। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण विचार जर केला तर अध्यक्ष महोदय, सरकारने शक्तीपीठच्या मागे लागायच्या ऐवजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या वाहतूक कोंडी बाबतीत जरा लक्ष घालावं। किती महाराष्ट्र सरकार उदासीन झाले। मुंबई पुण्यात जाताना 5 तासाच्या आत माणूस पोहोचत नाही, कधी कधी 7 तास लागतात, 30 तास लागतात। पुणे मुंबई एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय सरकारने यापूर्वी विचार केला, आणि कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी अजून धूळखात पडलेला आहे। आता दिसेल तिथं रस्ते बांधायला लागलाय, इथं माणसं मरायला लागली आहेत, माणसांची